आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर पश्चिमेकडील चोण गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अंगणवाडीतील रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून विजेच्या समस्येला तोंड द्यावं लागते। चोण जवळील या आदिवासी पाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते। या पाड्यात जेमतेम जास्तीत जास्त 2 तास वीज पुरवठा केला जात असल्याची माहिती रहिवाशांकडून दिली जाते। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडथळा येतोय। त्यामुळे मुलांना शिक्षण तरी कसं द्यावं असा प्रश्न या पाड्यातील रहिवाशी शोभा हिंदोळे यांनी केलाय। वर्ष झाला, समज आता वर्षच झाला, लाईट नसते, पोरांना शाळेत जायला लागतो, वेळेवर डबा करायला भेटत नाही, वेळेवर त्यांचा अभ्यास होत नाही आणि रात्रीचे करायला तर मच्छर, लाईट नसते, दिवसा लाईट नसते, रात्री लाईट नसते। मग आम्ही लोक कसं काय पोरांना शिक्षण द्यायचा? शाळेत जायला त्यांना वेळेवर डबा होण्या पाहिजे, त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे। इथं अभ्यास नाही झाला तर तिकडे शिक्षक लोक ओरडतात त्यांना। वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता अरेरावीची भाषा कर्मचारी करत असल्याचा आरोप आदिवासी महिलांमधून केला जातोय। अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे आता ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्येकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा माजी उपसरपंच जगन आघान यांनी व्यक्त केली आहे। लाईट नाही, या आम्ही 3 ते 4 महिने झाले पाठपुरावा करतो, महावितरणकडे जातो, लाईनमॅनला सांगतो, सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतो, तरी फक्त उडवाउडीचे उत्तर देतात, तुम्ही जा घरी, लाईट येईल। घरी आलो तर लाईट नसते आणि 2 ते 3 तास फक्त लाईट असते 24 तासामधून आणि पूर्ण टाईम लाईट नसते। आम्ही आता परत 7-8 वेळा त्यांना लेखी निवेदन दिलं आहे। परत तिथे एक तक्रार नोंद वही असते, त्या वहीत तर प्रत्येक आठवड्याला मला वाटतं 2-3 दिवसाला आमची अंगणवाडीची नोंद असेल का लाईट नसते, तरी ते जाणून आमची आदिवासी वाडी आहे म्हणून ते मुद्दामून करत नाही असंच आता आम्हाला वाटू लागलं आहे। आणि आमच्याच गावाच्या पुढं माझ्याच ग्रामपंचायतीमध्ये चोण गाव आहे, चोण आणि बाकी फार्महाऊसला सगळीकडे लाईट असते, फक्त आमच्या अंगणवाडीमध्येच लाईट नसते। आणि एवढं वारंवार सांगून तरी लाईनमन करत नाही। आम्हाला वाटतं का मुद्दामच आता लाईट करत नाही। ऊर्जा मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता आमच्या अंगणवाडी गावाची लाईट कायमस्वरूपी याची दखल घ्यावी हीच आमची अंगणवाडी गावाकडून विनंती आहे। बाईट जगन आघान। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।